महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप, कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल। अहिल्यानगर माळीवाडा परिसरात दुकानात बॅग घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग केल्याचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। FIR नुसार 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला तिच्या मैत्रिणीसोबत माळीवाडा परिसरात गेली होती। यावेळी एका दुकानात बॅग घेण्यासाठी गेल्यानंतर दुकानातील व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्याच दरम्यान संबंधित व्यक्तीने तक्रारदार महिलेचा हात धरून गैरवर्तन केले, तसेच तिच्या मैत्रिणीसोबतही धक्काबुक्की केल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे। तसेच महिलांना दुकानात चोरी करत असल्याचे म्हणत अपमानित केल्याचा आरोपही तक्रारीत आहे। या प्रकरणात तक्रारदार प्राजक्ता देवानंद काळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 351-2, 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। FIR मध्ये संशयिताचे नाव सद्दाम, पूर्ण नाव माहित नाही व पत्ता माहित नाही असे नमूद करण्यात आले आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित संशयिताचा शोध घेतला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।